तरी त्या माणसाच्या पायाला हात लावणं ही खरं तर हिंदू संस्कृती आहे. त्या संस्कृतीचं जतन करत आहे आणि खरं तर दादा त्यांच्या मुलाचा पराभव विसरलेले असते. परंतु या ठिकाणची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती काही त्यांच्या मुलाचा पराभव अजूनही विसरू शकलेली नाही. अनेकांना बदला घ्यायचा. मी म्हणलं की अनेक फॅक्टर्स या मतदारसंघामध्ये आहेत. जसं गोविंददादा तुम्ही विचारलं की माणसामध्ये फूट पाडण्याचं काम खरं तर त्यांनी जाहीर सांगितलं की वाघरे पाटलांचे नातेवाईक असतील. मी काय बीड, उस्मानाबाद किंवा सांगली, सोलापूर आलो नाही. याचा अर्थ बीड, उस्मानाबाद, सांगलीमध्ये आलेल्या माणसाची मतं तुम्हाला नगरपालिकेपासून चालली, तुमच्या पहिल्या लोकसभेला चालली, तुमच्या दुसऱ्या लोकसभेला चालली. मग आता बीड, उस्मानाबाद, सांगलीची मतं तुम्हाला चालत नाही तर फक्त इथल्या गाववाल्यांची, स्थानिकांच्या मतावर तुम्हाला राजकारण करायचंय तर खरं तर ही लोकांना आवडलेलं नाही. आमच्या मताचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेता, वेळ पडेल तसं मत मागून घेतात आणि आज ती मतं तुम्हाला